खामगाव तालुक्यातील घाटपुरी परिसरात गेल्या 8 दिवसांपासून बिबट्याच्या वावराची चर्चा सुरू होती आणि अखेर आज शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी ही चर्चा खरी ठरली आहे। घाटपुरी येथील चोपडे यांच्या मळ्यात महिला शेतकरी शेतात काम करत असताना अचानक बिबट्या दिसून आला। अचानक समोर आलेल्या बिबट्यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मात्र प्रसंगावधान राखत महिलांनी तात्काळ मळ्याच्या मालकाला घटनेची माहिती दिली आहे। दरम्यान बिबट्याची डरकाळी ऐकू येताच संपूर्ण परिसरात एकच दहशत पसरली आहे। घटनेची माहिती मिळताच वन विभाग, पोलीस आणि महसूल प्रशासन दुपारपासून घटनास्थळी ठाण मांडून आहे। मक्याच्या शेतातून एक बिबट्या पसार झाल्याची माहिती असून त्याच्या शोधासाठी वन विभागाकडून रात्रभर सर्च ऑपरेशन राबवण्यात येणार आहे। परिसरात पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। घाटपुरी आणि आसपासच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण असून वन विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। आज सकाळी माझे भाऊ नामदेव चोपडे हे घाटपुरी येथील शिवारामध्ये शेत सर्वे नंबर 25/4 मध्ये आले असता इथं मक्याची पेरणी केलेली आहे आणि मक्याच्या शेतामध्ये मका आता जवळपास 10 ते 12 फूट उंच पूर्ण वाढ झालेली आहे। त्याच्यामध्ये त्या बिबट्याचा वावर आहे आणि त्या बिबट्या दिसला सकाळी त्याला बिबट्या दिसला आणि बिबट्या दिसल्यानंतर ते खूप घाबरले आणि त्यांनी मला फोन लावला की आपल्या शेतामध्ये बिबट्या आहे। आम्ही तसेच वन विभागाला कळविले आणि वन विभागाने 2 प्रतिनिधीसुद्धा पाठवलेले आहे आणि त्यांनी सुद्धा मान्य केले आहे की इथं बिबट्या आहे। त्यांनी आवाजसुद्धा ऐकलेला आहे आणि पायाचे ठसेसुद्धा त्यांना दिसलेले आहे। इथं बिबट्या आहे। आजूबाजूच्या शेतामध्ये सुद्धा पायाचे ठसे त्याचे आहेत आणि बाजूच्या शेतामध्ये रोहित त्यांनी मारून पाडलेला आहे। तिथं सुद्धा आता ते जाणार आहेत बघायला। अशी त्या बिबट्याने इथं पूर्ण परिसरामध्ये धुमाकूळ घातलेला आहे आणि आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की त्या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करून पकडण्यात यावे व दुसरीकडे नेण्यात यावे। त्याला इथून कुठेही जाऊ देऊ नये अशी आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। ब्युरो रिपोर्ट, व्हायरल विषय, खामगाव।